आजचा मेनू आहे वाटाणे बटाट्याची खिचडी. त्याच्यासाठी मी एक बटाटा घेतला आहे, थोडे वाटाणे घेतले, ते स्वच्छ धुवून ठेवले. आता त्याच्यात टाकायसाठी इन्ग्रेडियंट आहे, एक कांदा कापला आहे, एक टोमॅटो, थोडं लसूण आहे, कढीपत्ता आहे, 2 हिरवी मिरची, कमी तिखट, शेंगदाणे आहेत आणि कोथिंबीर आहे, आणि 1 वाटी तांदूळ जे मी धुवून तर भिजत टाकलेले, आणि हे हिंग आहे. आता मी कुकर ठेवला आहे गॅसवर. आणि त्याच्यात मी थोडीशी राई तडतडणं, बारीक राई घ्यायचे. त्याच्यानंतर थोडं जिरं टाकते. हे तडतडल्यानंतर त्याच्यात थोडा कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्त्यानंतर त्याच्यात थोडं लसूण छान स्मेल येतोय. आपल्याला थोडं जास्त ब्राऊन द्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकते. शेंगदाणे आपल्याला गळून नाही द्यायचं आहे, छान मस्त सारखं भाजायचं आहे. त्याच्यानंतर आपली मिरची आहे, आपल्याला मिरची जरा फ्राय करून घ्यायची. ती कच्ची नको, मग आपल्याला तिखट नाही लागणार, हलकी मस्त फ्राय करायची तुला. त्याच्यानंतर कांदा टाकते. त्याच्यानंतर कांदा टाकलाय. कांदा आपण मस्त गुलाबी रंग येईपर्यंत त्याला परतवायचा आहे. थोडा हिंग पण आपण टाकून घेऊया. हिंग कसं आपल्या शरीरासाठी, जिरं आणि हिंग हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. कारण पोटदुखी असं काही प्रॉब्लेम असेल ना तर त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहे, आणि ती पण कच्ची नको लागायला. थोडंसं हळद आपण त्याचा कलर येईल. त्याच्यानंतर आपण वाटाणे आणि बटाटे त्याच्यात थोडं फ्राय करायला टाकून दिलं. टोमॅटो टाकतो, त्याच्यामध्ये नरम होणार. आम्ही गॅस कमी केला होता, आता फास्ट केला आहे, कारण फोडणी जळायला नको म्हणून त्याला स्लो ठेवला होता. आता फास्ट केला आहे. आता मस्त जरा कांदा टोमॅटो त्याच्यात थोडं नरम झालं. त्याच्यात आपण ठेवलेले तांदूळ ते मी ॲड करते. आता आपल्याला तिखट खिचडी बनवायची आहे. 2 मिरची आपण साधी टाकली आहे, ती कमी तिखट होती. मग त्याच्यासाठी आपल्याला थोडा मसाला ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडी तिखट मिरची, 1 चमचा धनिया पावडर, कलर मिरची आहे, आणि स्वादनुसार आपण मीठ टाकणार आहे. 1 वाटी होते, 1 चमच मीठ. सगळं जणस आपण मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यात जाईल हा मॅगीचा पावडर आहे.
मॅजिक क्यूब म्हणतात तो मसाला आहे, तो मी थोडासाच टाकला आहे. त्याच्यानंतर मी याच्यात पाणी घालेल. मी याच्यात 2 ग्लास पाणी टाकणार आहे. 2 ग्लास पाणी टाकल्यानंतर आता याच्यानंतर मी थोडा गरम मसाला ॲड करणार आहे. कधी पण गरम मसाला शेवट टाकायचा, त्याने आपला कलर चेंज होत नाही. सुरुवातीला तेलामध्ये नाही टाकायचं. ओके, तर 2 ग्लास पाणी एका वाटीसाठी एक परफेक्ट आहे. माझा माप आहे तो. वरून मी थोडी कोथिंबीर घातली आणि आता 2 शिट्टी येईपर्यंत कुकर बंद करते. 2 शिट्टी झाले की माझी खिचडी तयार.